वळत पुढच्या बातमीकडे। बातमी उद्धव ठाकरेंसंदर्भातली आहे। सरकारचा कारभार कर्ज काढून दिवाळी करण्यासारखा असल्याची टीका ठाकरेंनी केली आहे। 9 लाख कोटींचं कर्ज कसं फेडणार असाही सवाल त्यांनी केलाय। तर देवाभाऊंच्या कोट्यवधींच्या जाहिराती कशासाठी असा सवाल करत एका माणसासाठी कोट्यवधी रुपये उधळता शेतकऱ्यांना प्राथमिक मदत का दिली नाही असे सवाल उद्धव ठाकरेंनी विचारले। सरकारचा जो काय कारभार आहे तो कर्ज काढून दिवाळी करण्याचा आहे। म्हणजे राज्याचं दिवाळं वाजलं तरी चालेल। याचं कारण की आता जवळपास 9 लाख कोटी म्हणजे नवावरती किती शून्य हे मोजायला सुद्धा फार अवघड आहे। जेव्हा राज्यावरती हे कर्ज येतं याचा अर्थ राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती हे कर्ज येतं। हे कसं फेडणार, कोण फेडणार, कधी फेडणार आणि कर्जातून आपण बाहेर पडल्यानंतर आपली प्रगती कधी करणार। आपला राज्याचा जो जीडीपी असतो त्याच्या 25% कर्ज घेणं हे सेफ आहे। आज आपला जीडीपी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये 500 ट्रिलियनच्या वर म्हणजे 50 लाख कोटीच्या वर गेलेला आहे। आणि त्या 50 लाख कोटीपैकी 9 लाख कोटी जर कर्ज असेल तर ते 20% कमी आहे। त्यामुळे आपण सेफ झोनमध्ये आहे। हो, आम्ही कर्ज काढणार कारण आम्हाला कोस्टल रोड सारखे अजून प्रकल्प करायचे आहेत, अटल सेतू सारखे प्रकल्प करायचे आहेत, मेट्रो, बुलेट ट्रेन अशा प्रकारचे आम्हाला नवीन प्रकल्प करायचे आहेत। शेतकऱ्याचं नुकसान झालेलं डोळ्यादेखत दिसतंय तरी देखील तुम्ही पंचनामे केल्यानंतर त्याला पैसे देणार। माझं तर म्हणणं असं होतं की या सरकारने पंचनामे जरूर करावेत, करायलाच पाहिजेत। पंचनामे करून नुकसान भरपाई द्यायला पाहिजे, पण तातडीने सरसकट एक काहीतरी किंमत, काहीतरी रक्कम ही शेतकऱ्यांना द्यायला काय हरकत होती। याचं कारण असं की देवाभाऊ या नावाने तुम्ही करोडो रुपयांची जाहिरात करताय, करोडो। त्याचा पंचनामा कोण करणार की पैसे आले कुठून, पैसे दिले कोणी, कशासाठी जाहिरात केली। तर ते करोडो रुपये माझ्या शेतकऱ्यांना तुम्ही पहिल्या प्राथमिक मदत म्हणून दिली असती तर काय झालं असतं। राज्य सरकारची आर्थिक स्थिती, अर्थसंकल्प, आर्थिक सुविधा आणि कर्ज काढण्याच्या असलेल्या निकष याच्या पलीकडे राज्य सरकारने काहीही केलेलं नाही। हे वेलफेअर स्टेट आहे, हे जनतेचं राज्य आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या आदर्शावर चालणारं राज्य आहे। त्यामुळे जनहितासाठी कायद्याअंतर्गत राहून, अर्थसंकल्पाची चौकट सांभाळून, कर्ज काढण्याचे निकष पाळून आम्ही जनसेवा करू, यात गैर काही नाही।